माझ्या चेहऱ्यावर ना तुम्हाला खूप कंटाळा दिसत असेल का ते पुढे कळेलच। आज आहे ना मी माझं किचन क्लीन करायला घेतलं होतं, त्यामुळे किचनमधल्या सगळ्या बरण्या पसारा सगळा मी हॉलमध्ये आणून ठेवला होता आणि हॉलमध्ये खूप जास्त पसारा झाला होता। त्यानंतर लगेच किचन क्लिनिंगसाठी लागली आणि आपण जेव्हा घराची साफसफाई करायला घेतो ना तर सगळ्यात जास्त वेळ हा किचन क्लीन करण्यामध्येच जातो, कारण तेलाचे वगैरे डाग उडलेले असतात, त्यामुळे ते क्लीन करणं खूप गरजेचं असतं। आणि मला आहे ना किचनच्या खिडक्या क्लीन करायला खूप जास्त वेळ लागतो, कारण किचनच्या ज्या ग्रिल आहेत ना त्या आतल्या साईडून आहेत, त्यामुळे किचनच्या ज्या खिडक्यांच्या काचा आहेत ना त्या क्लीन करायला खूप जास्त वेळ जातो आणि त्यामध्येच माझा जास्त वेळ गेला। हे सगळं करत असताना माझी ओवीची थोडीफार मला मदत होतच होती आणि अशा वेळेला ना छोटे छोटे हेल्पिंग हँड्स खरंच महत्त्वाची भूमिका बजावत असतात। तसं ओवीने सुद्धा मला थोडीफार मदत केलीच होती आणि खूप बरं वाटलं मला। आणि त्यानंतर आहे ना मी सगळं ना माझ्या हद्याला झोपून हे सगळं करायला घेतलं होतं आणि मी खूप प्रे करत होते आज त्याने खूप जास्त वेळ झोपावं। नेमकी आज फक्त त्याने 20 मिनिटाची झोप घेतली होती आणि त्यानंतर त्याने जो मला त्रास दिला आहे ना तो मी आता तुम्हाला इकडे व्हिडिओमध्ये शब्दात नाहीच सांगू शकत। त्याने खूप त्रास दिला मला हे सगळं करताना। हे सगळं करत असताना मग सगळे डबेसुद्धा मी रिकामे करून घेते, छोटे मोठे, कारण किराणासुद्धा आणला होता, तो डब्यामध्ये भरून ठेवायचा होता। म्हटलं आज डबेसुद्धा एकाच वेळेला सगळे घासून घ्यावे। सगळे छोटे मोठे डबे घासून घेतले, व्यवस्थित एका जागेला सुकट ठेवले आणि त्यानंतर यांना लगेच लादी पुसून घेतली, कारण लादी अशा वेळेला खूप जास्त घाण होते, ती सगळी क्लीन करून घेतली। ते झाल्यानंतर मग ओवीला भूक लागली म्हणून तिला मॅगी बनवून दिली आणि नंतर माझ्यासाठी सुद्धा मला चहा बनवायचा होता। आधी मस्त अंघोळ करून फ्रेश झाले आणि मस्त एक गरमागरम चहा घेतला। घर साफ केल्यानंतर जी मनाला शांतता भेटते ना ती काही वेगळीच असते, हो की नाही? भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।